ढोकरी अंबिका नगर येथे गावाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ऐतिहासिक कामाला आज सुरुवात झाली आहे. गावातील ग्रामदैवत श्री मारुती इनाम जमिनीच्या सपाटीकरणाच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कामासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट यांचे मोलाचे योगदान लाभत असून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सपाटीकरणाचे काम जोरात सुरू आहे. आजच्या या शुभारंभ प्रसंगी संपूर्ण गाव एकवटलेलं पाहायला मिळालं आहे. राजकीय सामाजिक कामात अग्रेसर असलेले ग्रामस्थ स्वतःच्या शेतीकडे न जाता दिवस रात्र या कामात लोक सहभाग देताना दिसत आहेत. हे दृश्य खरंच अभिमानास्पद आहे. पुढील काळात इनाम जमिनीचा लिलाव घेणाऱ्यांसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माननीय श्री विकासराव शेट्टी यांनी ग्रामस्थांच्या वतीनं दिलं आहे. तसेच भविष्यात कमी पडणाऱ्या सर्व सोयी सुविधा पूर्ण करण्याचा मनोदयही त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एकीचे बळ काय असते आणि लोकसहभागातून विकास कसा साधता येतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे ढोकरी अंबिकानगर. आपण पाहत आहात जनहित 24x7. आज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल ही संपूर्ण जे काही क्षेत्र आहे ते आमच्या गावचं ग्रामदैवत श्री मारुती देवस्थान ढोकरी या देवस्थानचं एक क्षेत्र आहे. काही अर्ध क्षेत्र ढोकरी गावामध्ये मोडतं आणि अर्ध क्षेत्र जवळपास हे अंबिकानगर गावामध्ये मोडतं आहे. तर पारंपरिक पद्धतीनं गेली अनेक वर्ष गाव या देवस्थानची जमीन निलावाद्वारे लोकांना देत होती आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून जे काही दिवाबत्तीचं काम आणि जे काही धार्मिक कार्यक्रम जे काही देवस्थानचे व्हायचे ते पार पाडायचे. परंतु देवस्थानची जी काही पूर्ण मिळकत आहे त्या मिळकतीची मोजणी अद्यापर्यंत कधी झाली नव्हती आणि लोकांचा आग्रह होता की ह्या सगळ्या देवस्थान जमिनीची मोजणी झाली पाहिजे. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी, देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामस्थ असतील, गावातले सर्व जबाबदार नागरिक असतील, यांनी आम्ही सर्वांनी एकमुखाने निर्णय केला आणि गावात मिटिंग घेऊन आम्ही त्या सर्वप्रथम मोजणीचा जो काही हे आहे फारच तो पार पाडला. मोजणीच्या हद्दी आमच्या कायम झाल्यानंतर आज या ठिकाणी जिथे काही कुठं थोडंफार अतिक्रमण झाले आहेत तिथे शेतकऱ्यांनी अगदी मनाचा मोठेपणा दाखवला आणि देवस्थानचं आणि देवाचं आम्हाला नको ही भावना ठेवून त्यांनी देखील जिथे जिथे काही अतिक्रमण झालीत ती स्वतःहून काढून देण्याची भूमिका घेतली. आणि ती घेतल्यानंतर आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी गावामध्ये मिटिंग घेऊन या सर्व देवस्थान जमिनीचा कायापालट झाला पाहिजे, याचं सपाटीकरण झालं पाहिजे, व्यवस्थित लेवल झाली पाहिजे, जेणेकरून बरंचसं क्षेत्र जे काही खराब्यात पडलेलं आहे की जे वहिवाटीमध्ये नाही आहे ते क्षेत्र नव्यानं त्या ठिकाणी तयार होईल आणि जास्तीत जास्त क्षेत्र जे काय आमचा 17.5-18 एकर आमचं पूर्ण देवस्थानचं क्षेत्र आहे ते क्षेत्र काय आमच्या पूर्ण वहिवाटीत नव्हतं. परंतु आता ह्या सपाटीकरणामुळे ते संपूर्ण क्षेत्र जवळजवळ जास्तीत जास्त क्षेत्र त्या सपाटीकरणामुळे ते वैतीखाली येईल आणि म्हणून याचं आम्ही हा सगळा निर्णय घेतला आहे. तुम्ही बघितलं असेल आता या ठिकाणी ट्रॅक्टर, JCB वगैरे चालू आहे. गावातलेच सर्व लोक आहेत आमचे, त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला आणि नाममात्र नफ्यावर त्या ठिकाणी त्यांचे JCB आणि ट्रॅक्टर देण्याची भूमिका घेतली. लोक देखील या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं वेळ देत आहेत. रोज ज्याला वाटेल त्या पद्धतीनं लोक येऊन या ठिकाणी या देवस्थानच्या कामामध्ये लक्ष घालत आहेत आणि म्हणून एक अशा पद्धतीने एकीचं बळ या ठिकाणी जे दिसतंय आणि त्यातून एक सुंदर असं काम या ठिकाणी साकारलं जातं आहे. हे लेवलचं काम झाल्यानंतर आम्ही अतिशय व्यवस्थित असे प्लॉट करून प्रत्येक प्लॉट वाईज आमचं जे काही पाणी आहे देवस्थानच्या विहिरीचं आणि नदीचं त्याच्यासोबतच निळवंडे उच्चस्तरीय कालव्याचं देखील पाणी आम्ही या देवस्थानच्या क्षेत्राला आणलेलं आहे. त्याचं देखील प्रत्येक प्लॉट वाईज आम्ही या ठिकाणी बारे काढतो आहे. ते बारे काढल्यानंतर देवस्थानच्या संपूर्ण जो काही एरिया आहे रोडच्या लगत आणि आजूबाजूच्या त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी झाडांची लागवड आम्ही करणार आहे, जेणेकरून त्याचं देखील उत्पन्न भविष्य काळामध्ये देवस्थानला मिळेल. आणि पुढं जाऊन हे क्षेत्र सौर ऊर्जेखाली आणण्यासाठी आम्ही आत्ताच सौर पंपाचा देखील प्रस्ताव या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून या देवस्थान जमीन कसताना जे काही विजेचं बिल या ठिकाणी लागणार आहे ते विजेचं बिल देखील कमी होईल. आणि अशाच पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या गावाच्या हिताच्या सामुदायिक प्रयत्नातून जे काही भविष्य काळात देखील
काही योजना या ठिकाणी करता येतील त्या करण्याचा मानस आमच्या सर्व देवस्थान ट्रस्ट आणि सर्व गावकऱ्यांचा आहे आणि निश्चितच सर्व गावकरी याला प्रतिसाद देताना दिसत आहेत, भविष्यात देखील दिसतील अशी मला स्वतःला एक व्यक्तिगत खात्री वाटते.